तुळ राशी. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा तुळ राशीचा अधिपती आहे. शुक्र हा धन, विलास, भौतिक सुखसोयी, वैवाहिक आनंद आणि ऐश्वर्य देणारा मानला जातो. ज्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रहाचे स्थान सकारात्मक आहे त्यांना विलासी जीवन जगण्याची आवड आहे आणि ते भरपूर पैसे खर्च करतात. शिवाय 1 जानेवारी 2026च्या तुळ राशीच्या गोचर कुंडलीतील ग्रहांच्या स्थिती पाहिल्यास शुक्र, सूर्य आणि मंगळ, बुध 3ऱ्या घरात आहेत. राहू आणि शनी 5व्या घरात आणि 6व्या घरात आहेत. उच्च चंद्र 8व्या घरात आणि गुरु 9व्या घरात आहे. केतू 11व्या घरात आहे. यावर्षी केतू, राहू, शनी आणि गुरु चांगले परिणाम देतील. तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी मिळेल. करिअर, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत तुळ राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष कसे राहील ते जाणून घेऊया. तुळ राशी 2026 हे वर्ष काम आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ राहील. म्हणजे जानेवारीमध्ये तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. 15 फेब्रुवारी ते 15 मार्च हा काळ चांगला नाही. 2 जूनपर्यंत गुरुग्रह भाग्यस्थानात असल्याने नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. तसेच काम आणि व्यवसायात नशीब तुमच्या बाजूने असेल. 2 जून नंतर गुरु तुमच्या राशीच्या कर्मभावात उच्च स्थानावर असेल. या काळात व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होईल. जो लोक ज्योतिष, कलाकार, शिक्षक, तत्वज्ञान आणि धर्म या क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला राहील. यावर्षी तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता, कारण 6व्या घरात बसलेला शनिदेव सर्व इच्छा पूर्ण करतो. ज्यांच्याकडे शनी, शुक्र आणि गुरुची महादशा आहे त्यांना सर्व भौतिक सुखसोयी मिळतील. तसेच आर्थिक स्थिती चांगली राहील. जे कला, संगीत, धर्म, क्रीडा, अभिनय, फॅशन या क्षेत्रांशी संबंधित आहेत त्यांचा काळ चांगला जाईल. तुम्ही केवळ देशातच नव्हे तर परदेशातही नाव आणि पैसा कमवाल. परंतु 15 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान कोणताही व्यवहार करू नका. तसेच 18 सप्टेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान कोणतीही गुंतवणूक किंवा व्यवहार करू नका. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला राहील. 2 जूनपर्यंत गुरु तुमच्या नशिबात असेल आणि त्याची 9वी दृष्टी 5व्या भावात असेल. जर तुम्ही तिथे शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते नक्की कराल. शनीची दृष्टी 12व्या भावात आहे, त्यामुळे तुम्ही परदेश प्रवास करू शकता. तुम्ही परदेशात व्यवसाय देखील सुरू करू शकता. 2026 हे वर्ष तुळ राशीच्या लोकांसाठी नातेसंबंधांच्या बाबतीत अत्यंत चांगले राहील. अविवाहितांसाठी वर्षाच्या सुरुवातीला लग्न होण्याची शक्यता आहे. शिवाय लग्नामुळे भाग्य चांगले राहील. तथापि राहू 5व्या घरात असल्यास प्रेमसंबंधात गैरसमज निर्माण होऊ शकतात. तसेच तृतीयपंथीय व्यक्तीमध्ये हस्तक्षेप करणे टाळा. याचा अर्थ असा की तुम्ही स्वतः बसून प्रकरण सोडवावे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून यावर्षी तुम्हाला कोणत्याही मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. तुमच्या गोचर कुंडलीत 6व्या भावाचा स्वामी 9व्या भावात असल्याने शनी देखील 6व्या भावात आहे, ज्यामुळे तुम्हाला त्रास आणि आरोग्याच्या समस्यांपासून मुक्तता मिळेल. तथापि राहू तुमच्या गोचर कुंडलीच्या 5व्या भावात आहे, त्यामुळे या काळात तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या येऊ शकतात. म्हणून तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. तसेच वेळेवर झोपायला आणि उठायला सुरुवात करा. 15 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत सूर्य आणि राहू 5व्या घरात युतीत असल्याने तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण करावे. त्यामुळे या काळात तुम्हाला आणि तुमच्या मुलांना अडचणी येऊ शकतात, म्हणून सूर्यमंत्राचा जप करावा. 18 सप्टेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत मंगळ कर्मघरात अशक्त स्थितीत असेल, म्हणून तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करावे. तुम्ही तुमची कुंडली देखील तपासू शकता आणि नीलमणी रत्न धारण करू शकता. सोमवारी रुद्राभिषेक करावा. तुळ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष नशीब, भाग्य, प्रवास, पदोन्नती आणि किरकोळ आरोग्यविषयक आव्हाने घेऊन येत आहे. तुमच्यासाठी विश्रांतीसाठी किंवा कामासाठी दूरच्या ठिकाणी प्रवास करण्याची ही वेळ आहे. जर तुम्ही परदेशात स्थायिक होण्याचा विचार करत असाल तर तुमच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा एक आदर्श काळ असेल. तुळ राशी 2026 नुसार या वर्षी ग्रहांची स्थिती तुमच्या शैक्षणिक उपक्रमांना आणि व्यावसायिक प्रगतीला देखील पाठिंबा देईल. तुमचे ज्ञान तुम्हाला नवीन संधी देईल आणि शहाणपणाचे निर्णय तुम्हाला अनुकूल परिणाम देतील. 2 जून 2026 पूर्वी तुमचा लांब पल्ल्याच्या प्रवासावर आणि उच्च शिक्षणावर गुरुच्या प्रभावामुळे हे अनुकूल परिणाम मोठ्या प्रमाणात घडतात. पण एवढेच नाही, यावर्षी गुरुग्रह तुम्हाला जे देऊ शकतो त्याची खरी क्षमता ही 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या काळात कर्क राशीत त्याच्या उन्नतीनंतर उघड होईल. यावेळी गुरु तुमच्या कारकिर्दीला आणि संपत्तीला आशीर्वाद देईल आणि तुमच्या मालमत्तेच्या उभारणीला पाठिंबा देईल.
तुळ राशी 2026 नुसार रिअल इस्टेट, वाहन खरेदी करण्यासाठी किंवा दागिन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा तुमच्यासाठी आदर्श काळ असेल. तुमच्या सट्टेबाजीच्या गुंतवणुकीतूनही तुम्हाला फायदा होईल. जर तुम्ही नोकरीत असाल तर तुम्ही कामाचे व्यसन कराल आणि जास्त तास काम कराल. तुमची दिनचर्या चक्रीय आणि नीरस असू शकते, परंतु तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि 2026च्या शेवटच्या 2 महिन्यात तुम्हाला प्रचंड नफा मिळेल. तुळ राशीच्या 2026च्या राशी भविष्यानुसार तुमच्या कामात काही अडथळे येऊ शकतात, परंतु तुम्ही संयम आणि चिकाटीने त्यावर मात करू शकाल. तुमचे शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाहीत आणि तुमचे कर्मचारी तुम्हाला साथ देतील. तुम्हाला आध्यात्मिक आकर्षणाचा अनुभव येऊ शकतो आणि सकारात्मक वातावरणाने तुम्ही उत्साही व्हाल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला पाठिंबा आणि काळजी वाटेल. तथापि तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये कधीकधी गैरसमज होऊ शकतात. तुमचे सामाजिक वर्तुळ देखील कमी होईल आणि 5 डिसेंबर 2026 पर्यंत राहू आणि केतू तुमच्या सामाजिक वर्तुळात आणि प्रेमजीवनाशी खेळत असल्याने जुन्या मित्रांकडून किंवा प्रेमींकडून पाठीत वार होण्याची शक्यता आहे. का ते तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच तुम्ही तुमची गुपिते आणि महत्त्वाची माहिती स्वतःकडेच ठेवावीत आणि तुमच्या योजना कोणालाही सांगू नयेत. शेवटी 2026 हे वर्ष तुमच्या आर्थिक परिस्थितीत परिवर्तन आणि लक्षणीय वाढ आणेल. विशेषतः दुसऱ्या 6 माहीत आरोग्य आणि नातेसंबंधांशी संबंधित आव्हाने असू शकतात, परंतु तुमचे धैर्य आणि लवचिकता आध्यात्मिक आधारासह एकत्रितपणे यावर्षी जे काही देऊ शकेल त्याचा सर्वोत्तम वापर करण्यास मदत करेल. 2026 हे वर्ष तुळ राशीच्या लोकांसाठी परिवर्तनकारी आणि फलदायी ठरेल. यावर्षी आव्हानांवर मात करण्यासाठी आणि विपुलता आकर्षित करण्यासाठी तुम्हाला संयम आणि शिस्तबद्ध राहण्याची आवश्यकता असेल. तुमचे कामाचे ओझे जास्त असेल आणि अंतिम मुदत कमी असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला राजकारणाशी संघर्ष करावा लागू शकतो. तथापि जर तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले आणि धैर्याने आणि आशावादाने आव्हानांना तोंड दिले तर तुम्ही यावर्षी चांगल्या संधी आकर्षित करू शकाल आणि तुमचे स्थान आणि उत्पन्न वाढवू शकाल. तुळ राशीच्या 2026च्या राशी भविष्यानुसार वर्षाच्या दुसऱ्या 6 माहीत तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ आर्थिक लाभांसह नेतृत्वाच्या भूमिकांसह मिळेल. तुमचा व्यवसाय वाढेल आणि तुमच्या कंपनीची प्रतिष्ठाही वाढेल. वर्षाच्या अखेरीस तुम्ही प्रभावी संबंध निर्माण करून तुमचा नफा वाढवू शकाल. तुळ राशी प्रेम जीवनामध्ये सुरुवातीला संबंध निर्माण केल्याने आणि तुमची सामाजिक उपस्थिती वाढवल्याने चांगले संबंध आणि अधिक आदर निर्माण होऊ शकतो. मे नंतर करिअरमधील यशामुळे थोडे बदल होऊ शकतात, परंतु ते दैनंदिन जीवनाशी जोडले जातील. म्हणून कामाच्या मागण्या आणि लहान घरकामांमध्ये संतुलन साधा. शनी या राशीखाली जन्मलेल्या लोकांना लहान जबाबदाऱ्यांमध्येही विश्वासार्हता आणण्यासाठी प्रेरित करू शकतो. नवीन वर्षात वचने द्या आणि सतत पाठिंबा द्या. यामुळे तुमचे बंध मजबूत होतील आणि दीर्घकालीन विश्वास निर्माण होईल. 21 मे नंतर गुरु तुमच्या राशीत असेल, ज्यामुळे तुम्हाला पदोन्नती आणि करिअरमध्ये यश मिळण्याची संधी मिळेल. म्हणून पुढे जाण्यासाठी स्पष्ट ध्येय आणि ट्रॅक रेकॉर्ड ठेवा. सुरुवातीच्या महिन्यांचा वापर रणनीती विकसित करण्यासाठी आणि त्यांचे अनुसरण करण्यासाठी करा. तसेच अशा लोकांना भेटा जे तुमची प्रतिष्ठा वाढवतील. 6व्या घरात शनी असल्याने शिस्त आणि संयम राखा. हे तुम्हाला प्रगती करण्यास आणि स्थिर नोकरी सुरक्षित करण्यास मदत करेल. शनीच्या प्रभावामुळे तुळ राशीच्या लोकांना नवीन वर्ष 2026 मध्ये कठोर दिनचर्या पाळावी लागतील. त्यामुळे तुमचे आरोग्य राखण्यास मदत होईल. उशिरापर्यंत जागणे टाळा. पुरेशी झोप घ्या आणि साधे जेवण घ्या. जर तुम्हाला कामाचा ताण जाणवत असेल तर ते व्यवस्थित करण्यासाठी हलका व्यायाम करा. मे नंतर जेव्हा करिअरच्या संधी निर्माण होऊ लागतील तेव्हा तुम्ही किरकोळ समस्या वाढवू नयेत म्हणून विश्रांती घेऊ शकता. शिवाय तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही नियमित तपासणीचे वेळापत्रक निश्चित केले पाहिजे. यावर्षी शनी तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेईल, म्हणून दररोज जास्त काम करणे टाळा आणि तुमच्या आरोग्याच्या मर्यादेत काम करा. यावर्षी तुमच्याकडे येणाऱ्या ऑफर लगेच स्वीकारणे टाळा. तुम्ही त्यांचे दीर्घकालीन मूल्यांकन केले पाहिजे आणि अटी आणि शर्ती काळजीपूर्वक तपासल्या पाहिजेत. मोठी वचनबद्धता करण्यापूर्वी तुम्ही सर्व तपशील तपासले पाहिजेत. तुम्ही एक बॅकअप योजना तयार केली पाहिजे आणि भविष्यातील कोणताही ताण टाळला पाहिजे. एकंदरीतच पाहता तुळ राशीसाठी हे वर्ष खूपच शुभ ठरणार आहे.